हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही काढली आहे नवीन वॉशिंग मशीन. तर वॉशिंग मशीन बऱ्याच दिवसापासून आणलेली होती, पण तिचं कनेक्शन बाकी होतं, तर तेच आम्ही आज करणार आहोत. तर ही आहे सॅमसंगची स्मार्ट वॉशिंग मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक आहे. तर त्याचंच कनेक्शन चालू आहे आता करणं. ते नळाला वरतून पाण्याचं तिथल्या नळाला नाही नाही, हे सेल हे डिले करावं लागते नट, मग याच्यामध्ये घालायचं असं पुरण काय आरामात नटवालं आहे. आणि खालून पण हे ते पाईपला लावून द्यावं लागेल. पण त्याला आहे ना एक पिन आहे बघा. आपण आज सगळे मॅचिंग झालो. इकडे बघा, वॉशिंग मशीनचा कलर, फ्रीजचा कलर, नॅपकिनचा कलर, तुमच्या टी शर्टचा कलर, माझ्या टी शर्टचा कलर. तर त्यांचं चालू होतं कनेक्शनचं सगळं करणं वगैरे. तर तोपर्यंत मस्त अशी कॉफी ठेवली आणि साहेबांचं काम चालू होतं. तर आत्ताच रिअलाईज झालं मला की आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मॅचिंगच झाले सगळ्याचे कलर. तर मग मस्तपैकी कॉफी वगैरे घेत थोडंसं काम केलं आणि जे कनेक्शन बाकी होतं ते करून घेतलं. तुमच्या समोरच नवीन बिल्डिंग बनती आहे, तर तिचंच कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर त्यामुळे सगळं बिल्डिंग इकडं सगळं कन्स्ट्रक्शनचंच वर्क दिसतंय बघा. आणि बाकी पलीकडचं व्ह्यू म्हणजे वेदर खूप छान होतं, पावसाचं वातावरण होतं, तर सगळं एकदम मस्त वाटत होतं. पण जे बिल्डिंग आहे, समोर जी बिल्डिंग बनते तर ती थोडी जवळच होती, तर त्यामुळे मग त्याचंच तिथे पूर्ण. आणि वरती 6th फ्लोअरवर असल्यामुळं हवा पण म्हणजे कंटिन्यू खूप जास्त हवा चालू असते आणि एकदम छान वाटतं. तर चालू होती दोघांचं मिळून खटपट आमची. आणि खालून ते रॅट गार्ड होतं, म्हणजे काही उंदीर किंवा काही दुसरे किडे वगैरे काही जाऊन बसू नये त्याच्यासाठी, त्यामुळं खालून होतं ते. तर ते लावायला मला थोडं डिफिकल्ट जात होतं, म्हणून तेच चालू होतं बसवणं व्यवस्थितपणे. लाईट लावू का? कोणतं नाही आता ओके, ते काही हालत नाही त्याच्यात. कुठं उंदीर जाणार आहे? कुठे इथं उंदीर आहे? ती खालून कुठं काय दिसणार आहे? राहू द्या. ओके, नट बसला पॅक. तू राईट गार्ड बसवल्याच्या नंतर मग आम्ही इकडं जागेवर आणली वॉशिंग मशीन जिथं आम्हाला बसवायची होती. तर नळाचं कनेक्शन करून द्यायचं. 10 तारखेचा कार्यक्रमच कॅन्सल आहे. कसं काय? व्हिडिओ घेतला तर त्यांचं म्हणणं होतं की व्हिडिओ घेणं सोडून दे आणि कामामध्ये लक्ष दे, लवकर करून घेऊया आपण याचं कनेक्शन. आणि नाहीतर मग 10 तारखेला एक काहीतरी आहे. तर जर कुणाला माहिती आहे तर ते मला कमेंट करून सांगू शकता किंवा गेस करू शकता 10 तारखेला काय आहे जे ते कॅन्सल होईल असं म्हणतात. त्यांनी पाईपला नटं वगैरे सगळं बसून दिलेलं होतं सोबतच, म्हणून नुसते नटं पॅक करायचं काम होतं. तर तेच चालू होतं इकडं. आणि 4 नटं दिलेले होते जेणेकरून की पूर्ण नळाला पॅक केल्याच्या नंतर तिथून पाणी वगैरे वरतून काही येणार नाही. 4 नटं पॅक करा. हे क्लीन करावं लागेल ना, आतमध्ये थर्माकोलचं पडलेलं आहे. हे इथं डिटर्जंट टाकायचं आहे. प्रश्न क्लीन करतो. हे डिटर्जंट टाकायचं आहे इथं. हे निघतं पण कसं निघतं काय माहिती. तर इथून डिटर्जंट टाकल्यावर कसं जाणार ते? सॉफ्टनर डिस्पेन्सर, इथं सॉफ्टनर टाकायचं आहे. हे आता एकदा चालून बघूच तर काय. हे बघा नाही, थर्माकोलचं पडलेलं आहे, अडकून नाही. कसं ब्रशनं? ते काय ब्लॉक व्हायला त्याचे बघा बरं निघतं का? आणि परत तेच आता आपण जे नेहमी करतो, एखादी नवीन वस्तू किंवा नवीन काही पण घेतल्याच्या नंतर आपण ते चालू करण्याच्या पूर्वी त्याची पूजा वगैरे करून घेतो. त्याला गंध वगैरे दिवा ओवाळून वगैरे घेतो. तर तेच मग ताट बनवलं आणि वॉशिंग मशीन चालू करायच्या अगोदर म्हणलं एकदा त्याला ओवाळून घेऊया. तर तेच चालू आहे. आणि बाहेर चालू झाला आहे आता पाऊस. तर त्यामुळं इकडं याच्यामध्ये पण मशीनच्या तिकडं पण खूप पाणी येत होतं थोडं. तर आणि फोनवर सुद्धा शितोडे पडत होते पाण्याचे. तर तसंच कसं बसं शूट केलं. आणि मला कपडे टाकायचे होते त्याच्यामध्ये, म्हणून मग म्हटलं अगोदर ओवाळून घेऊया. तर व्यवस्थित मशीनची पूजा वगैरे करून घेतली
आणि दिवा पण टिकत नव्हता कारण खूप जास्त हवा चालू होती आणि पाऊस पण चालू होता. अशा प्रकारे आहे आमची नवीन वॉशिंग मशीन. तर फुल्ली ऑटोमॅटेड आहे, स्मार्ट वॉशिंग मशीन आहे. तर तुमच्याकडं पण आहे का कुणाकडं मला कमेंट करून सांगा. आणि मशीन कशी वाटते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. किंवा जर तुमच्याकडं ऑलरेडी असेल तर कशी आहे तिचा रिव्ह्यू वगैरे माझ्यासोबत शेअर करू शकता. किंवा अजून कुणाला रिव्ह्यू पाहिजे असेल माझ्याकडून तर त्यांनीसुद्धा कमेंट करून मला सांगू शकता. मी त्याचे रिव्ह्यू वगैरे शेअर करेन आता यूज केल्याच्यानंतर. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.